मी आता 4थीत शिकते. कित्येक लढाया लढून, कित्येक बलिदानी देऊन, त्यांची आहुती वाहून शेवटी स्वातंत्र्य आपल्या पदरात पडले. स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ फक्त तीच व्यक्ती समजू शकते ज्याने कधी पारतंत्र्य पाहिले असेल, गुलामगिरी पाहिली असेल. स्वातंत्र्याचे मूल्य अनेक शब्दात सांगता येणार नाही, इतके मोठे. आपण सर्वजण तर खूपच नशीबवान आहोत की आपण या स्वतंत्र भारतात जन्म घेतला. या बाकीच्या अडचणी, त्या पारतंत्र्याच्या गुलामगिरीच्या बेड्या आपल्या हातात नाही बांधल्या गेल्या. याबद्दल तर आपण सर्वजण खूपच नशीबवान आहोत. मित्रांनो, भारत, हिंदुस्थान, इंडिया ही नावं फक्त तोंडावर जरी आली ना तरी असं रक्त सळसळायला लागतं. आपली मान अभिमानाने उंचावते. जेव्हा तो तिरंगा आपल्या समोर फडकत असतो ना तेव्हा देशातील, आपल्या मनातील, प्रत्येकाच्या मनातील ती देशभक्ती, ती भावना, तो आदर्श पाहण्यासारखा असतो. पानी ना हो तो नदियां किस काम की, पानी ना हो तो नदियां किस काम की, आंसू ना हो तो आंखें किस काम की, दिल ना हो तो धड़कन किस काम की, दिल ना हो तो धड़कन किस काम की, अगर हम वतन के काम ना आए तो जिंदगी किस काम की, अगर हम वतन के काम ना आए तो जिंदगी किस काम की. आपल्या भारताला ना सोन्याची चिडिया म्हटलं जातं. का बरं? कारण आपल्या भारतासारखं समृद्ध, शेतीप्रधान, कृषीप्रधान देश दुसरं कोणतं त्या काळी जरी नव्हतं. म्हणूनच कदाचित इंग्रजांना भारताच्या बाहेर पाऊल टाकताना खूप त्रास झाला असावा. 1857 ला चालू झालेला संग्राम, स्वातंत्र्य संग्राम, स्वातंत्र्य यज्ञ शेवटी 15 ऑगस्ट 1947 रोजी शांत झाला. 26 जानेवारी 1950 रोजी आपला भारत देश प्रजासत्ताक झाला. किती छान ना. पण तुम्हाला माहिती आहे, जरी भारत देश स्वतंत्र झाला असेल, प्रजासत्ताक झाला असेल, ते तो कोणापासून झाला किंवा कोणी केला? तर आपल्या भारत भूमीवर राज्य करणाऱ्या इंग्रजांपासून. पण धर्मभेदापासून नाही, जातीभेदापासून नाही. ते कार्य तर अजूनही चालू आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, लाल बहादूर शास्त्री, जवाहरलाल नेहरू यांसारख्या अनेक नेत्यांनी खूप प्रयत्न केले. समाजसेवकांनी खूप प्रयत्न केले या स्वतंत्र भारतात सुराज्य पाहण्यासाठी. पण खंत याची वाटते की अजूनही, आजही हे कार्य पूर्ण स्वार्थ केले नाही. आजही ती हवी तशी प्रगती, तो हवा तसा स्वप्नातला भारत, ते सुराज्य दिसत नाही. पूर्वी ना इनामापेक्षा किमान हा शब्द भारतीयांसाठी खूप महत्वाचा होता. पण आता भ्रष्टाचाराची मैत्री करून आपण इमानदारी विसरून गेलो. या सूर्याला, या भारताच्या सूर्याला गुन्हेगारीचं ग्रहण लागलंय. एवढंच नाही, पूर्वी पैसा, रुपये माहित होतं, पण आता काळा पैसा माहितीये. किती बदल झालाय. नाही, पण एक गोष्ट आहे ना की भारत स्वतंत्र झालाय. आपल्या हातात आहे सत्ता, आपल्या हातात आहे, भारतीयांच्या हातात आहे. मग असं का होतं? 52 सेकंद कोणी राष्ट्रगीत म्हटल्याने राष्ट्रभक्त, राष्ट्रप्रेमी होत नाही ना. फक्त 15 ऑगस्ट 26 जानेवारीला कोणी वंदे मातरम म्हटल्याने कोणी राष्ट्रभक्त होत नाही. राष्ट्रभक्त होतं ते बंधुत्वाच्या भावनेने, राष्ट्रभक्त होतं ते राष्ट्र उभारणीच्या भावनेने, राष्ट्रभक्त बनतं ते देशाच्या प्रगतीसाठी केलेल्या प्रत्येक प्रयत्नांनी राष्ट्रभक्त बनता येतं. ते कर्तृत्वनिष्ठतेने राष्ट्रभक्त बनता येतं, ते इमानदारीने. जरा स्वतःला प्रश्न
विचारा, आपल्यामध्ये कोण आहे? आपण हे सगळं केलंय. जर नसेल तर आपण देशभक्त आहोत का? प्रत्येकाला हा एक प्रश्न पडायलाच हवा ना, की ते देशभक्त आहेत, ते सदा दिवस लढतात, आपल्या प्राणाची पर्वा न करता आपल्या देशाचे रक्षण करतात. ते देशभक्त आहेत, ते महामारीच्या काळातही कर्तृत्वनिष्ठ